अपेक्षा ठेवताना आपण नकळत करार करतो. मी असं वागले तर तू तसं वागशील, मी इतकं करते तर तुला कळेल की मी सुद्धा तेवढं केलं पाहिजे. पण हा करार समोरच्याने कधी मान्य केलेलाच नसतो आणि मग ती तुटलेली अपेक्षा आपल्याला वेदना देते. अपेक्षा सोडायच्या म्हणजे सगळ्या एकदम सुटत नाहीत, त्या हळूहळू सैल होतात. एखाद्या प्रसंगानंतर आपल्याला कळतं की इथे मी जास्त अपेक्षा ठेवली होती आणि पुढच्या वेळी आपण थोडे मागे राहतो, इतकंच. हे म्हटलं तर खूप कठीण आहे, कारण अपेक्षा सोडताना आपल्याला आपला अहंकारसुद्धा बाजूला ठेवावा लागतो. मीच योग्य आहे ह्या भावनेला थोडी विश्रांती द्यावी लागते. पण मन शांत करण्यासाठी हा त्याग आवश्यक असतो. एक गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे की अपेक्षा सोडणं म्हणजे स्वतःची किंमत कमी करणं नाही. आपण काय सहन करायचं काय नाही हे ठरवणं वेगळं आहे. आपल्या बाउंड्रीज असणं वेगळं आहे आणि अपेक्षा करून स्वतःला त्रास करून घेणं हे वेगळं. कधीकधी अपेक्षा सोडल्यावर नातं कमी होत नाही, उलट हलकं होतं आणि अपेक्षा कमी असल्यामुळे ते जास्त घट्टही होऊ शकतं. कारण त्यावेळी मग आपण समोरच्याकडून काही सिद्ध करून घ्यायचा प्रयत्न करत नाही. आपण फक्त जे आहे ते पाहतो आणि ॲक्सेप्ट करतो. आपल्या मनाला ही गोष्ट ॲक्सेप्टन्स फार आवडते, कारण मग त्याला सतत लढावं लागत नाही. आणि हे सगळं एका दिवसात जमणार नाही. हे मान्य करायला, इम्प्लिमेंट करायला वेळ लागणार आहे. पण ज्या दिवशी आपल्याला असं वाटायला लागतं की ठीक आहे, एवढंच मिळणार आहे आणि तेवढ्यात मी ठीक आहे, त्या दिवशी मन थोडंसं शांत होतं. आता सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे 12वा पॉईंट. ह्या सगळ्यामध्ये मला वाटतं आपल्याला अध्यात्माचा आधार खूप मोठा धीर देऊ शकतो. अध्यात्म हा शब्द ऐकला की काही जणी लगेच घाबरतात. म्हणतात हे माझ्यासाठी नाही, वेळ नाही, समजत नाही, नियम पेलवत नाहीत. पण मन शांत ठेवण्यासाठी जे अध्यात्म लागतं ना, ते खूप साधं असतं. त्यासाठी वेगळं काही व्हायची गरज नसते. आपण जसे आहोत तेवढंच पुरेसं असतं. खरं सांगायचं तर अध्यात्म म्हणजे देव, मंत्र, पूजा एवढंच नाही आहे. माझ्यासाठी अध्यात्म म्हणजे शरण जाणं. जेव्हा आपण खूप प्रयत्न करून थकतो, डोकं चालवून दमतो आणि शेवटी म्हणतो ना, देवा आता तूच बघून घे, जे होईल ते तुझ्या इच्छेने. तो जो क्षण असतो ना, ती खरी शांती असते.